संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है। सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है। अधिकार उनका क्या कहूँ वह शहंशाह के तुल्य है। बोलो गुरुवर्य सदगुरु अच्युत बाबा की जय। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। कर्मयोगी गाडगे बाबा की जय। मी आजच्या कार्यक्रमात आदरणीय अध्यक्ष महोदय सावरकरजी धन्यवाद देतो। मी स्वतःहून त्यांना म्हटलं की माझा कार्यक्रम वरुड मध्ये 3 वर्षापासून घेतला होता आणि ऐन वेळेवर मला डावलण्यात आलं, माझा जीव दुखला। मग सावरकरजीच्या मी विनंती केली, कारण माझी बहीण सिरियस झाली म्हणून मी बहीणला घेऊन आलो अच्युत बाबा हार्ट हॉस्पिटल मध्ये। मग माझी बहीण वाचली, पण माझी बायको नाही वाचू शकली ना। ते वाट्याकनं मधातच गेली। आम्हाला अच्युत बाबाचा दरबार हार्ट हॉस्पिटल आहे मालूमच नव्हतं। पण माझी पत्नी गेल्यानंतरही माझ्या बायकोचं मी देहदान केलं मेडिकल कॉलेजला। मी पहिला महाराज असेन की 3 बॉड्या मेडिकल कॉलेजला दिले। मी माझ्या पत्नीलाही दिलं, माझ्या माईलाही दिलं आणि माझ्या बापालाही दिलं भाऊ। काय मग झाली मी बहिणीमुळं साहेबाकडे आलो अच्युत बाबा हॉस्पिटल मध्ये, हार्ट हॉस्पिटल। प्रभू हा खेळ दुनियेचा, मी इथं येण्याचा हेही महाराजाची लहानपणापासून कृपा। मी अगदी मला आठवते 8व्या पुण्यतिथीपासून मी गुरुकुंजात येतो, तेव्हापासून बाबा माझ्यावर प्रेम करायचे। माझं कीर्तन जरा उपट आहे, ते तर मला कनेरकर बाबांना आज कशी संधी दिली, नाही तर मुख्यमंत्री पद सोडताना काय कमी त्रास होते पाहिलं नाही काय, किती गडबड झाली 2-3 दिवस। पण कनेरकर बाबा सावरकरजी बोलले त्याले हे मालूम नाही 12 बलू ते 12 आपण दोघंही जाऊ। तुम्ही सेना महाराज आणि मी आहो शिंपी। सेना प्लस नामदेव इज इक्वल टू सावता महाराज आणि सार्वभौम अच्युत बाबा। कधी पायाले हात नाही लावू दिला बाबू अच्युत बाबा। संत महाराजगिरी कधी केलीच नाही जीवनात अच्युत बाबांनी। बाबागिरी मालूम नाही। अच्युत बाबाचं जीवन लहानपणापासून म्हणजे 8वी पुण्यतिथी ना आता होती 56वी पुण्यतिथी, म्हणजे किती वर्ष मायनस करा बरं, 48 वर्षापासून मी मोजरीत येतो आणि सारखं प्रेम आहे माझ्यावर। तुम्ही दोघी काहून उभ्या, इलेक्शन तर संपलं आता, आता जे व्हायचं आहे ते झालं। आता मॅडम बसून जा, म्हणजे खुर्ची नाही काय मागवू काय नाही, खुर्ची नसन तर म्हाताऱ्या बायांना टोंग्यामुळे बसता येत नाही। मी खुर्ची बोलावतो ना, हे बा हे रिकामी खुर्ची आहे इकडे, नाही तर खुर्ची खाली करू आपण। मतदान आमच्या हातात आहे। पब्लिक है सब जानती है ये पब्लिक है, अरे आपल्या हातात आहे कोणाला निवडून देणं, कोणाला खुर्चीवर बसा बसा ना। आई या खुर्चीवाल्याची काही किंमत किती दिवस आहे सांगा बरं। 5 वर्ष खुर्ची गेली की यायले कोणी ओळखत नाही माझी। हे कोणते होतात माझी? अच्युत बाबांना कोणी माझी म्हणेन का? गाडगे बाबाला, तुकडोजी महाराजाला यायले कोणी माझी नाही म्हणत। हे माझी सभापती, माझी आमदार, माझी खासदार, माझी जिल्हा परिषद मेंबर, हे सर्व रनिंग आहे। 100 वर्षानंतर त्याचा जन्म साजरा होऊन राहिला, केवढा चमत्कार आहे सांगा बरं भाऊ। टाळ्या वाजवा।
आणि जन्म का साजरा होते आपला काऊन नाही होत काकू सांगा ना आपला का नाही होत आपण फक्त आपल्याच साठी मरतो बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्या बाली दाबाय दाची खोली मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना आपल्याला नवरान बायकोन लेकर दुनिया से तिसरा पाहिजेच नाही अब तो मुझे है राबर एखाद्या बाईनं उभं जिनं सासूला सोबत आणलं राय तिचा हात धरून इथं या हाय कोणी एखादी तरी शेंदूर जाण्यात अव एखादी तरी उभी राही ना सासूले घेऊन नाही हे दुर्दैव आहे एखाद्या बाईनं तरी नाही ना म्हणूनच आपली जयंती कोणी करत नाही हेच कारण आहे कारण मैं तेरी तू मेरा तेरे माँ से क्या लेना आणि तेरे बाप से क्या देना असं आहे बाबू आणि म्हणून आपणाला आज 100 वर्षानंतरी प्रिय सद्गुरुनाथा येत जा बाबा इकडे कधी 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 इकडे तुमच्या शेंदूर जण्याचं बाकी आहे अच्युत बाबाचे पावलं इकडे वळले त्याला अच्युत बाबांना कोणी श्रीमंत लागत होत का एक गरीब माय होती दुर्गाबाई बोडखे जसं रामानं शबरीवर प्रेम केलं असं अच्युत बाबावर श्रद्धा दुर्गा माईची मग शेंदूर शेणाकडे पाय वळले त्यांचे आज केवढं मोठं काम झालं बाबू इथं अन्नदान आहे आता मी सावित्रीबाई वाचनालयाला भेट दिली तिकडे हार्ट हॉस्पिटलचं काम तर विचारू नका मला सचिन देव बाबाचा फोन आला मोबाईल आला सत्यपाल महाराज तुम्ही तर झी टॉकीज वर अच्युत बाबाचा हार्ट हॉस्पिटलचा उद्धार केला म्हटलं उद्धार नाही हार्ट हॉस्पिटलनं कामच असं केलं बाबू 55,000 आतापर्यंत ऑपरेशन झाले टाळ्या वाजवा महाराज कोण आले म्हणावं फक्त पाया लागणारा महाराज आपल्याला कबूलच नाही महाराजच्या पाया लागा पळा हार टाका टाळी हे काय करता घेणं नाही देणं जन्मभर गाडगे बाबानं पाया नाही लागू दिलं अच्युत बाबानं कधी पाया नाही लागू दिलं मी गलतीनं एक दिवस अच्युत बाबाच्या पायाला हात लावला स्टेजवर माझ्या अकोटला भागवत दरवर्षी होत होतं आता सचिन देव बाबा येतात आज तुम्ही हजारा मला आनंद झाला इकडे सचिन देव बाबा इकडे अध्यात्म इकडे डॉक्टर सावरकर संस्थेचा कारभार शुद्ध अंतकरणानं सेवाभाव चालू आहे मी पूर्ण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो फार मोठं काम हातात घेतलं तुम्ही मंदिर तर जगात एवढे आहेत एवढे देव पैदा करून ठेवले की प्रत्येक देवाले फुलं टाकले ना तर फुलं पुरत नाही घोरडेजी ग्रामगीताचार्य 33 कोटी देव बापा 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 कोण्या देवाले तुम्ही एक पैसा टाका तरी पुरत नाही मी तर देवाले एखाद्या अगदी तेच मागतो की काहीच पाहिजे नाही देवा 1 रुपया प्रत्येक देवानं द्यावा 33 कोटी माझ्या माय बापू देव कशात आहे तो ग्रामगीतेनं अच्युत बाबानं आम्हाला दाखवून दिला गाडगे बाबानं तो भगवंत कशात आहे अच्युत बाबांनी पहिले जर सेवा केली तर कोणती मालूम आहे जे कारंजले गांजले डॉक्टर पटवर्धन साहेबाकडे कुष्ठरोग्याची सेवा